नितीन गडकरी आणि पियुष गोयल पुन्हा मंत्री बनणार। शिवसेनेच्या प्रतापराव जाधव आणि राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेलांचीही मंत्रिपदी वर्णी लागणार। एनडीटीव्ही मराठीला सूत्रांची माहिती। काँग्रेसच्या संसदीय पक्षनेतेपदी सोनिया गांधींची निवड। मल्लिकार्जुन खरगेंचा प्रस्ताव एकमतानं मंजूर। मोदींच्या विजयाचा उद्या राज्यभरात जल्लोष। शपथविधीच्या वेळी जिल्हा भाजपच्या कार्यालयात आनंद साजरा होणार। श्रीकांत शिंदेंना मंत्रिपद द्या। शिंदे गटाच्या खासदारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी। उद्धव ठाकरे गटाचे 2 खासदार संपर्कात। शिवसेना खासदार नरेश म्हस्केंचा दावा। नरेंद्र मोदी उद्या संध्याकाळी 6 वाजता तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार। शपथविधी सोहळ्यासाठी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना दिल्लीत दाखल। एकमेकांची उणीधुणी काढू नका, सगळे मिळून मैदानात उतरू आणि पुन्हा जिंकू। भाजप आमदारांच्या बैठकीत फडणवीसांचं वक्तव्य। मातोश्री जवळ शिंदे गटाची बॅनरबाजी। राज तिलक की करो तयारी, एक अकेला सब पे भारी। शिंदे गटाकडून ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न। मनोज जरांगे पाटलांचं पुन्हा अंतरवाली सराटीत उपोषण। आरक्षण न दिल्यास विधानसभेला 288 मतदारसंघात उमेदवार उभे करणार। जरांगेंचा सरकारला इशारा। रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन। 87व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। पंकजा मुंडेंचा पराभव जिव्हारी लागला। लातूरच्या तरुणाने संपवलं जीवन। पुणे हिट अँड रन प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवालच्या महाबळेश्वरमधील अवैध हॉटेलवर बुलडोझर। सातारा जिल्हा प्रशासनाची मोठी कारवाई। नाशिकच्या सप्तशृंगी गडावर पावसाची जोरदार हजेरी। पहिल्याच पावसात भाविकांची तारांबळ। दुकानांमध्येही शिरलं पाणी।